वाव, एक नंबर अशी साडी आहे. प्राईसच्या मानाने ना ही साडी खरंच खूप छान आहे. क्वालिटी सुद्धा खूप छान आहे. हाय, हॅलो, कसे आहात सर्व? तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचे नाव आहे वर्षा पाटील ब्लॉग. तर आजचा जो ब्लॉग आहे ना तो थोडासा वेगळा होणार आहे, कारण आजच्या ब्लॉगमध्ये ना मी तुम्हाला तुमच्यासोबत माझं साड्यांचं कलेक्शन जे आहे ते शेअर करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू बघा. तर यात म्हणजे अशा साड्या आहे की म्हणजे पूर्ण साड्या नाही, तर थोड्याच साड्या मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ज्या साड्या माझ्या खूप जास्त फेवरेट आहे त्या साड्या आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यात पण काही साड्या ज्या आहेत त्या मी ऑनलाईन घेतलेल्या आहे आणि काही साड्या ज्या आहे ना त्या मी ऑफलाईन घेतलेल्या आहे. तर त्या सर्व साड्यांचं तुमच्यासोबत कलेक्शन मी शेअर करणार आहे. तर सर्वात आधी मी तुम्हाला माझी खूप फेवरेट अशी साडी दाखवणार आहे. आणि ही जी साडी आहे ना ही मी म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीची ही साडी आहे. ब्ल्यू आणि रेड अशा दोन कलरमध्ये ही साडी आहे. खूप छान अशी साडी आहे. ही साडी ना पार्टीवेअर आहे किंवा मग आपण पूजेला वगैरे गेलो तिथं सुद्धा ही साडी घालू शकतो. असे छान जिच्यावर ना कुयरीचं काम केलेलं आहे. हे बघा, पूर्ण साडीवर ना अशा कुयरी आहे. खालच्या साईडला ही कुयरी आहे. त्यानंतर पदर जो आहे ना तो खूप असा भरलेला आहे. खूप छान अशी ही साडी आहे. तर मी ओपन करून दाखवते बघा तुम्हाला. तर खूप छान अशी ही साडी आहे. या साडीचा पदर बघा किती छान आहे. हे बघा, दोन कलरमध्ये ही साडी आहे. हा साडीचा पदर आहे बघा. खूप छान ही साडी आहे. म्हणजे माझी तर खूप जास्त ही फेवरेट आहे. त्यानंतर खाली बघा अशी कुयरीचं काम यावर केलेलं आहे. म्हणजे हिला आहे ना खूप वेळेस मी घातलेली आहे, तरी सुद्धा या साडीचा कलर वगैरे गेलेला नाही आहे किंवा याची शायनिंग जी आहे ती कमी झालेली नाही आहे. तर माझी तर खूप अशी फेवरेट साडी आहे. त्यानंतर मी दुसरी साडी तुम्हाला दाखवणार आहे. ही जी साडी आहे ना ही पण माझ्याजवळ खूप आधीपासून आहे. ही बघा, ही जी साडी आहे ना ही ऑनलाईन मी घेतलेली आहे. याचा कलर थोडासा असं मरून कलरमध्ये ही साडी आहे. खूप सुंदर साडी आहे. आणि ही साडी घेण्याचं कारण म्हणजे या साडीवरचं ब्लाऊज जे आहे ना ते खरंच खूप छान आहे. तर आधी तुम्ही ब्लाऊज बघा, त्यानंतर तुम्हाला मी साडी दाखवते. तर हे बघा, हे साडीवरचं ब्लाऊज आहे. खूप सुंदर ब्लाऊज आहे. ब्लॅक कलरमध्ये हे ब्लाऊज आलेले आहे. मिरर टिकली जी असते ना ती पूर्ण या साडीवर आहे. खूप सुंदर असं हे ब्लाऊज आहे. बॅक साईडला पण बॅकचा गळा सुद्धा खूप छान असा दिलेला आहे. व्ही नेकमध्ये याचा गळा दिलेला आहे आणि खूप सुंदर आहे. आता या ब्लाऊज ही जी साडी आहे ना ही साडी मी ऑनलाईन घेतलेली आहे. साडी सिंपल आहे, फक्त साडीवरती ना पूर्ण अशी लेस दिलेली आहे. हे बघा. तर ही साडी ना ऑनलाईन फक्त 700 रुपयाला मी घेतलेली आहे. आणि त्या ब्लाऊजमुळे ना साडीचं खरंच खूप छान असं लुक येते. पार्टीवेअर ही साडी आहे आणि ही साडी ना मी ऑनलाईन घेतलेली आहे. तर ही साडी पण माझी खूप अशी फेवरेट आहे, कारण सिंपल अशी साडी आहे आणि पूर्ण हेवी असं ब्लाऊज यावरती आहे. पार्टीवेअर असं लुक देते. बऱ्याच वेळेस मी ही साडी घातलेली आहे. खूप छान अशी ही साडी आहे. तर त्यानंतर पुढची साडी मी तुम्हाला दाखवते. पुढची साडी तर ही वाव, एक नंबर अशी साडी आहे. प्राईसच्या मानाने ना ही साडी खरंच खूप छान आहे. क्वालिटी सुद्धा खूप छान आहे. म्हणजे जेव्हा मी ही साडी घेतलेली होती ना, आणि ही साडी मी दिवाळीला घेतलेली होती, तर ही जी साडी आहे ना ही ऑनलाईन घेतलेली आहे. आणि या साडीची लिंक ना बऱ्याच लेडीजने मला मागितलेली होती. खूप छान अशी ही साडी आहे. सिंपल अशी ही साडी आहे बघा. म्हणजे यावर पण फक्त लेस दिलेली आहे, पण या साडीचं लुक ना वेअर केल्यावर खरंच खूप छान दिसते. हे बघा, म्हणजे हा कलर ना असं रिच कलर वाटतो खरंच. म्हणजे असा लाईट पिंक कलरची ही साडी आहे आणि खरंच खूप सुंदर अशी ही साडी दिसते. तर ही साडी पण माझी खूप अशी फेवरेट आहे. प्राईस तर म्हणजे खूप अशी कमी प्राईस आहे या साडीची. 600-650ला ही साडी मी घेतलेली आहे, पण खरंच खूप छान आहे. तर ही साडीसुद्धा ऑनलाईनच मी घेतलेली आहे. जर तुम्हाला ऑनलाईन साडीचे लिंक वगैरे हवे असतील तर तुम्ही मला कमेंट्स करा. या साडीची लिंकसुद्धा मी तुम्हाला देईल. खूप छान अशी ही साडी आहे. पार्टीवेअर साडी आहे आणि ही साडी ना म्हणजे खरंच खूप अशी फेवरेट साडी आहे. तर अजून एक साडी मी तुम्हाला दाखवते जी पार्टीवेअर आहे आणि तीसुद्धा मी दिवाळीलाच घेतलेली होती. तर ही जी साडी ना ही मी मागच्या म्हणजे 2 वर्ष आधी घेतलेली होती दिवाळीला. आणि मागच्या दिवाळीला मी कोणती साडी घेतलेली होती ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. ही आहे बघा ती साडी. खूप छान अशी ही साडी आहे. कलर या साडीचा आहे ना म्हणजे आता मला या साडीचा कलर नाही कळत आहे कोणता आहे. तर पूर्ण पार्टीवेअर ही साडी आहे आणि ही साडी वेअर केल्यावर पण ना खरंच खूप छान दिसते. तर ही साडी जी आहे ना ही मी ऑफलाईनच घेतलेली आहे. म्हणजे शॉपवरून ही साडी मी घेतलेली आहे. खूप छान आहे ही साडी पण. म्हणजे मला तर खूप जास्त आवडते बघा. पूर्ण अशी भरलेली ही साडी आहे. खूप सुंदर दिसते. आता फोटोमध्ये व्हिडिओमध्ये इतकी क्लिअर दिसत नाही आहे, पण वेअर केल्यावर ना खरंच या साडीचं लुक खूप छान असं वाटते. तर हे बघा,
खूप छान अशी. तर यानं मी 3 साड्या घेतलेल्या होत्या सेम, फक्त कलर जे होते ना ते वेगळे घेतलेले होते, बाकी साड्या तर मी सेम घेतलेल्या होत्या. तर ही एक आहे. त्यानंतर ना म्हणजे या ज्या साड्या मी दाखवते ना या माझ्या खूप अशा फेवरेट साड्या आहे आणि त्याच साड्यांचं कलेक्शन जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. त्यानंतर आमच्या घराची वास्तुशांती होती आणि त्यासाठी मी एक साडी घेतलेली होती, तर ती सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही घेतलेली होती मी. चॉकलेटी कलरची ही साडी आहे आणि ही साडी पण खूप छान अशी दिसते, कारण पूजेला बसायचं होतं आणि त्यासाठी ना मग मी अशीच काठपदराची साडी घेतलेली आहे. आता हिला पैठणी नाही, काठपदराची साडी कदाचित तिला म्हणतात, कारण मला साड्यांमध्ये फारसं असं कळत नाही. पार्टीवेअर जास्त साड्या घेत असते आणि त्यामुळे ना अशा साड्या माझ्याकडे खूप कमी दिसतील. फक्त काही असं पूजा वगैरे असेल किंवा मग काही लग्न वगैरे असेल तर त्यावेळेसच मी या साड्या घेत असते, नाहीतर मग माझ्या नेहमीच्या ज्या साड्या असतात ना तर मी त्या पार्टीवेअरच घेत असते. तर ही साडी पण खूप अशी छान आहे आणि ही साडी ना अगदी अशी अंगावर ना चापून चुपून बसते, म्हणजे फुलत नाही, काहीच नाही. खूप सुंदर दिसते ही साडी पण. चॉकलेटी कलर आणि पूजेसाठी ना ही साडी खरंच खूप छान दिसते. तर ही एक साडी आहे. फॅन बंद आहे त्याच्यामुळे ना खूप जास्त गरम होत आहे. त्यानंतर ना पुढची अजून एक साडी मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर ही बघा, ही सुद्धा एक काठपदराची साडी आहे आणि ही साडी सुद्धा खूप छान आहे. कलर ना या साडीचा खूप छान असा डार्क कलरमध्ये आहे. ही साडी खूप सुंदर ही साडी आहे. हे बघा, आणि शाईनचा कपडा आहे, म्हणजे अशी घातल्यावर ना थोडी शाईन करते ही साडी. तर खूप छान अशी ही साडी आहे. पूर्ण भरलेली आहे बघा ही साडी. खूप सुंदर, खूप अशी सुंदर आहे. आणि ही साडी पण ना मी लग्नातच घेतलेली होती. कोणाचं तरी लग्न होतं तर त्यावेळेस ना ही साडी मी घेतलेली होती. खूप सुंदर आहे बघा ही साडी पण. ही साडी पण ना अगदी अंगावर ना अशी चापून चुपून बसते, म्हणजे अगदी फुगत नाही, काहीच नाही. खूप छान कापड आहे या साडीचं सुद्धा. ही साडी पण मी ऑफलाईनच घेतलेली आहे. त्यानंतर एक साडी दाखवते जे मी ऑनलाईन घेतलेली आहे आणि ती मी आत्ताच मागवलेली होती. आणि ती साडी ना इतकी छान आलेली आहे ना, म्हणजे प्राईसच्या मानाने ना ती साडी खरंच खूप छान आलेली आहे. तर ती साडी बघा, ही साडी, आता ही साडी तर तुम्ही बघितलीच असेल, तर ही मी ओपन करून दाखवते. खरं तर ही साडी ना म्हणजे या साडीवरचं ब्लाऊज खूप छान आहे, त्याच्यामुळे ना ही साडी ना अगदी रिच देते. पार्टीवेअर ही साडी आहे. तर बघा, मी तुम्हाला दाखवते ही साडी कशी आहे. तर ही साडी ना मी आत्ताच घेतलेली आहे, म्हणजे 1 महिना झाला असेल. आणि ही साडी ना मी एकच वेळेस घातलेली आहे. या साडीचा सर्वात आधी मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते, किती सुंदर आहे ब्लाऊज. बघा, ह्या साडीचा बॅक आहे बघा, बॅक साईडचा ब्लाऊज असा आहे. बॅकला याला जाळी दिलेली आहे. त्यानंतर छोटे छोटे असे मोती लावलेले आहे बघा या साडीला. त्यानंतर हातावर सुद्धा असं मोती लावलेले आहे बघा. किती छान, खूप छान, म्हणजे ही साडी ना खूप छान दिसते. आणि ही साडी पण मी जेव्हा घातलेली होती ना तेव्हा मला बऱ्याच लेडीजने सुद्धा याचे लिंक मागवली, कारण ही पण ऑनलाईनच मी घेतलेली आहे. तर खूप सुंदर दिसते, म्हणजे मी याला वेअर केल्यावरती ना खरंच असं वाटत होते की वाव. तर ब्लाऊज ना पूर्ण भरलेला आहे. छान असं वर्क या ब्लाऊजवर केलेले आहे आणि साईडला बघा असे छान लटकन दिलेलं आहे. खूप सुंदर दिसते ही साडी. चॉकलेटी कलरमध्येच ही साडी आहे आणि या साडीचा ना शाईनचा कपडा आहे, त्याच्यामुळे लुक बघा खूप असं छान दिसते. म्हणजे याला वेअर केल्यावर ना खरंच एक नंबर अशी साडी दिसत होती. आणि आतापर्यंत ज्या पण माझ्याजवळ साड्या आहे ना तर त्यातली फेवरेट ही साडी माझी झालेली आहे. खरंच खूप छान दिसते. बऱ्याच लेडीजकडे तुम्ही बघितली सुद्धा असेल ही साडी, कारण मोस्टली म्हणजे मी ऑनलाईनच घेतलेली आहे आणि खूप ट्रेंडिंग अशी ही साडी आहे, त्याच्यामुळे मला पण आवडली होती. आणि आल्यावर मला असं झालं की रिटर्न करायचं का, कारण या साडीवरचं जे ब्लाऊज आहे ना त्याला एका साईडने चेन दिलेली आहे. तर मला असं वाटतं, कारण चेनचे जे ब्लाऊज आहे ना ते कधी मी घातलेलेच नाही. वन साईडला हिला इथे चेन दिलेली आहे आणि खरंच खूप छान दिसते. म्हणजे या साडीची सुद्धा तुम्हाला लिंक हवी असेल तर तुम्ही मला कमेंट्स करा, या साडीची सुद्धा मी लिंक तुम्हाला देईल. तर हे बघा, सेम आहे पण पॅटर्न एक नंबर आहे आणि पार्टीवेअर ही साडी आहे. खूप छान अशी दिसते. तर ही साडी माझी सर्वात जास्त अशी फेवरेट झालेली आहे. ही बघा, आता ही सुद्धा साडी ना ही मी आत्ताच घेतलेली आहे आणि ही मी माझ्या भावाच्या लग्नासाठी घेतलेली होती, म्हणजे हळदीच्या दिवशी घालण्यासाठी ही साडी मी घेतलेली होती. तर ती सुद्धा मी तुम्हाला दाखवते. आता ही साडी पण मी ऑफलाईनच घेतलेली आहे, त्याच्यामुळे या साडीची मला लिंक वगैरे नाही देता येणार. आणि या साडीवरचं ब्लाऊजसुद्धा खूप छान आहे. आधी तुम्ही साडी बघा, रेड कलरमध्ये साडी आहे आणि खरंच खूप छान अशी ही साडी आहे बघा. छोटे छोटे याच्यावर स्टोन लावलेले आहे व्हाईट कलरचे. आता ते यात दिसत नसतील पण असे छोटे 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 असे स्टोन आहे सर्व साडीवरती लावलेले. खूप अशी हेवी सुद्धा ही साडी खूप छान अशी आहे. तर ही बघा, सर्व साडी अशी भरलेली आहे आणि सर्व साडीवर ना असे व्हाईट कलरचे स्टोन लावलेले आहे.
त्यानंतर पदरावरती ना हे असे लटकन लावलेले आहे. खूप छान आहे ही साडीसुद्धा. तर ही साडी पण मी आत्ताच घेतलेली आहे, भावाच्या लग्नात म्हणजे हळदीला घालण्यासाठी ही साडी मी घेतलेली होती आणि खूप छान आहे ही साडीसुद्धा. प्राईसच्या मनाने तर खूप छान आहे. त्यानंतर या साडीवरचं ब्लाऊज पण मी असं छान असं शिवलेलं आहे बघा. हे या साडीवरचं ब्लाऊज आहे. तर या ब्लाऊजला ना मी असे इथे छान असे लटकन लावलेले होते गोल्डन कलरचे आणि खूप छान आहे. थोडंसं आरी वर्कसुद्धा मी याच्यावर केलेलं आहे. हे बघा बॅक साईडला अशा पद्धतीने मी थोडंसं आरी वर्क केलेलं आहे. याचा पण व्ही कटमध्येच आहे थोडासा गळा बघा. तर खूप छान आहे हे ब्लाऊज पण आणि साडी पण. तर शेवटची साडी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ती साडी पण माझी खूप अशी फेवरेट आहे आणि स्पेशल होती ही साडी. कारण ही साडी ना मी माझी गोद भराई जेव्हा झालेली होती ना त्यावेळेस मी ही साडी घातलेली होती. खूप छान अशी ही साडी आहे. त्याच्यावरचा पदर जो आहे ना तो सुद्धा खूप असा भरलेला आहे, स्टोन लावलेला आहे. तर ते स्टोन ना घडीवर एकमेकांना असे चिटकून बसतात. त्याच्यामुळे ना हिची घडी खोलल्यावर ना अशी ही थोडीशी जमा झालेली दिसते, पण कलर वगैरे अशी खूप छान ही साडी आहे. तर अशा होत्या माझ्या साड्यांचं सर्व कलेक्शन. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल ते सुद्धा मला तुम्ही सांगा, म्हणजे त्यावर पण मी एक व्हिडिओ नक्कीच बनवेल. तर असं होता आजचा व्हिडिओ. आणि या ज्या साड्या आहे ना या मी तुम्हाला अगदी लिमिटेड अशा साड्या दाखवलेल्या आहे. माझ्या बऱ्याच साड्या आहे माझ्याजवळ, पण मला ज्या साड्या माझ्या खूप अशा फेवरेट आहे ना त्या साड्यांचं कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.